गाण्या लग्न करशील बहिणीसोबत? हायला सांद्या कधी आलास तू गावाला? अरे काल चालू आहे. हा ना अचानक. अरे ते दिदीला एक स्थळ आलं होतं, पाहुणे बघायला आलते काल, म्हणून आलो होतो. हार मग चांगलेच आहे की. आणि तू असं नाराज तोंड घेऊन बसलायस. चांगलं तर आहे रे, पण आपण बघतो रे समाजात डिवोर्सचं प्रमाण किती वाढत चाललं आहे हल्ली. आणि दिदीला आम्ही खूप लाडात सांभाळले रे लहानपणापासून. तिची हौसमौस पाहिजे ते तिला पाहिजे त्यावेळेस पुरवले आम्ही. पण आता सासरची मंडळी कशी भेटतील, कसे वावरतील, वागवतील सांगता येत नाही ना रे. लग्न नावाचं एक विधी तिच्या आयुष्यात होईल आणि सगळं आयुष्य तिला नव्याने सुरुवात करावी लागेल. सगळ्या चाली रीती रूढी परंपरा सगळं तिला नव्याने आत्मसात करावं लागेल रे. या गोष्टीचं टेन्शन येते बघ मला. हायला खरं आहे बघ तुझं. मुलींचं आयुष्य खरंच सोपं नसते. लग्नानंतर त्यांना आयुष्य परत नव्यानं सुरू करावं लागतं. ते तर आहेच रे, पण काही मुलींना या सगळ्या नव्या गोष्टी शिकायला वेळ निघून जातो. काही पटकन शिकतात, काहींना उशीर लागतो. त्यात सासरच्या मंडळीने सांभाळून घेतलं तर ठीक आहे रे, नाही तर सगळं अवघड होऊन बसतं बघ. चंद्या तू जीवा भावाचा मित्र आहेस म्हणून तुला सांगतो. अरे तुझी बहीण खूप शिकलेली आहे, तिचा स्वभाव खूप चांगला आहे, ती स्वतःच्या पायावरती उभी आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अरे ती दिसायला पण खूप सुंदर आहे. अरे अशी स्थळे तिला खूप येतील. त्यामुळे तू स्थळ निवडताना आहे ना विचारपूर्वक निवड, कारण तिच्या आयुष्याचं वाटोळ नको व्हायला. गाण्या लग्न करशील बहिणीसोबत? हर चंद्या खुळा आहेस का तू?